सातारा जावली तालुक्यातील मयूर पवार याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती पुरस्कार प्रदान। जावली तालुक्यातील गवडी गावचा सुपुत्र कुमार मयूर सीमा शशिकांत पवार यास महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा छत्रपती पुरस्कार बालेवाडी पुणे येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। पुरस्कार मिळाल्याबद्दल गवडी गावासह जावली तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब आहे। उत्कृष्ट मेहनत, जिद्द आणि कायम सातत्य या जोरावर मयूरला राज्य पातळीवरील मानाचा छत्रपती पुरस्कार मिळाला आहे। मयूर 11 वर्षाचा असताना अकाली वडिलांचे छत्र हरपले। मयूरला फार काही कोणाचा आधार नसताना शिक्षकांच्या, ग्रामस्थांच्या मनोबलाच्या पाठबळावर जन्मदात्या आईचा आशीर्वाद घेऊन त्याने क्रीडा प्रबोधिनीला यश मिळवले। एका पाठोपाठ एक राष्ट्रीय मेडल्स घेत गेला। आंतरराष्ट्रीय पातळीवरही ॲथलेटिक्स मध्ये चमकदार कामगिरी केली। गुवाहाटी येथील आशियाई राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून गवडी गावासह जावली आणि सातारा जिल्ह्याची मान उंचावली। प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर घरची परिस्थितीची जाणीव ठेवून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये स्वतःचे अंगीभूत कौशल्य दाखवित क्रीडा क्षेत्रातील सायकलिंग मध्ये आपला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला। शुक्रवारी पुणे येथे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार मयूरला प्रदान करण्यात आला। जावलीचा स्वाभिमान, जावलीचा अभिमान असलेला मयूर पवार गवडी गावचा हिरा आहे। जावलीत क्रीडा संकुल नसताना देखील मयूर छत्रपती पुरस्कार विजेता होतो। ही गोष्ट जावलीच्या अभिमानाची असल्याचे बेभवी गावचे समाजसेवक राजेंद्र जाधव म्हणाले। या पुरस्काराबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघ जावली, डिजिटल मीडिया पत्रकार संघटना जावली, ग्रामस्थ गवडी, चवणेश्वर प्रतिष्ठान, जावली तालुका वारकरी संघ, अखिल भारतीय वारकरी मंडळ जावली, आम्ही जावलीकर तसेच विविध स्तरातून मयूरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री सुनील धनावडे, जावली, सातारा।